चला आता वेळ न घेता मैदानाच्या आतमध्ये आपण लगेचच क्षेत्ररक्षण लावण्याकरिता प्रांशी 11 ठाकरेचा पाडा आपण मैदानाच्या आतमध्ये जायचंय आणि मॅनेजमेंट टीम ऑर्गनाइज कमिटी थोडीशी पाण्याची व्यवस्था करायची आहे. कॉमेंट्री बॉक्स मध्ये थोडी पाणी पाठवून द्या आपण, कारण की सकाळी आज ठीक 10 वाजता आमची देखील इथे हजेरी लागलेली आहे. तर थोडंसं पाण्याची व्यवस्था करायची आहे कॉमेंट्री बॉक्स मध्ये. रवींद्र गुलबी आम्हाला थोडंसं सिग्नल दाखवायचा मॅच सुरू होईल का? यस. सुमित मात्रे, योगेश मात्रेंचा बॅनर बघितला. महेंद्र पाटील मामा, नितीश, प्रदीप शेठ तरे, राहुल नाईक साहेबांचा बॅनर्स तुम्हाला पाहायला मिळतो. श्रीनाथ पाटील अंकल, प्रताप शेठ पाटील, करसन ठाकरेजी साहेब आपण पाहतोय. कुंदन पाटील साहेब पोटीप्लचे अध्यक्ष, सुरेंद्र गुलबी साहेबांचा बॅनर्स. विलासर पाटील हार्ट ऑफ भिवंडी चॅलेंज ग्राउंड. त्यानंतर पद्माकर चौधरी, नरेंद्र गुलबी साहेबांचा बॅनर तुम्हाला पाहायला मिळत आहे. तसेच आज त्यांना इन ॲक्शनमध्ये बघा मनोज गुलवी, प्रदीपदादा पाटील, दिलीप गुलवी साहेबांचा बॅनर तुम्हाला पाहायला मिळते. आणि हा गुरुवारी यांचा बॅनर तुम्हाला पाहायला मिळत आहे. बाल्या मामा ग्रामीण सम्राट, भिवंडीचे लोकप्रिय खासदार बाल्या मामा यांचा बॅनर तुम्हाला पाहायला मिळत आहे. हे सर्व शुभेच्छांचे बॅनर देखील तुम्हाला पाहायला मिळत आहेत. दुपारचं जेवण जर आलं असेल तर पंचांनी नक्कीच स्वाद घ्यायचा आहे. काही क्षणातच मॅचला आपण सुरुवात करणार आहोत. न भूतो न भविष्यातील ही एक मोठी स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. प्रथम पारितोषिक 1 लाख रुपये आणि एक मॅन ऑफ द सिरीज बाईक या स्पर्धेचं पारितोषिक आहे. एक मोठी स्पर्धा गणली जात आहे या परिसरातील आणि पहिल्यांदा असा हा भव्य दिव्य सोहळा तुम्हाला पाहायला मिळत आहे. लॉयना भिवंडी संजयभाई मात्रेंचा बॅनर्स देखील तुम्ही बघितला. रईस शेख आमदार साहेबांचं देखील बॅनर तुम्ही बघितलं. सर्वांचे फ्लॅट्स जे आहेत तुम्हाला टीम मॉनिटर पाहायला मिळत आहेत. आणि आज प्रचंड गर्दी असेल या मुख्य व्यासपीठावर. मनोहर तरे सरांची आज अग्निपरीक्षा असेल, कारण की त्यांना कंटिन्यू तो शो वाढदिवसाचा जो सोहळा आहे तो त्यांना कव्हर करायचा आहे. सन्मानी आमचे मामाश्री अनंत नाईक सर देखील उपस्थित, त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस केलेला आहे. 97 मध्ये त्यांना गोल्ड मेडल मिळाला होता आणि ते एक चांगले कॉमेंट्री देखील आहेत आणि त्यांना बघूनच आम्ही कॉमेंट्री शिकलेली आहे. नक्कीच त्यांचा देखील आम्हाला भरपूर प्रोत्साहन नेहमी असतो. चांगली व्यक्तीच चांगल्या माणसाला प्रोत्साहन करत असतो, कारण की मागे खेचणारे भरपूर असतात. जसं आपण बघितलं काही वर्षा अगोदर देखील. सामन्याला सुरुवात करायची आहे, जास्त वेळ घेऊ नका आपण प्लीज. यस फॉर टाइम कन्सर्न ग्रामीण पूल देखील खेळवायचा आहे. सामन्याला सुरुवात करायची आहे. चला प्लीज प्रांशी 11 मैदानाच्या आतमध्ये जा आपण, कारण की मॅच सुरू करूया आपण. आज टीममध्ये भरपूर चांगले चांगले खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतील. आमच्यासोबत 5 स्टार मधला 1 स्टार क्रिश नाईक आमच्यासोबत जोडलेला आहे. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. दुसरा स्टार आमच्या पाठीमागे आहे तन्मय मालावकर. हस्ते हस्ते सर्व स्टार इकडेच येणार आहेत असं वाटतं. चला आपण सामन्याला सुरुवात करतोय. टीम मीटिंग काय जी असेल ती लगेच शॉर्टमध्ये कंप्लीट करा आपण. प्रांशी 11 ठाकरेचा पाडा
आणि लगेचच सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्यायची आहे दिवेकर बॉईज. आज राज तरेने खूप चांगली बॅटिंग केली, 40 धावा बनवल्या अगदी 14 चेंडूमध्ये. याच्या अगोदर देखील त्रिमूर्ती इंटरप्राइजेस संघाच्या तन्मय मालवकर यांनी स्पर्धा ठेवली होती. मात्र त्याने स्वप्न बघितलं होतं की एक भव्य डे नाईट स्पर्धा मी ठेवील आणि ती आज ही स्पर्धा त्यांचे गुरुवर्य गजेंद्र गुलवी साहेबांच्या बड्डे निमित्ताने ही स्पर्धा त्यांनी ठेवलेली आहे. आणि त्यांचे सर्व साथीदार जे आहेत त्यांनी भरपूर चांगलं योगदान दिलेलं आहे या स्पर्धेला. खास करून मुकेश मते ज्याने सर्व ठाणे जिल्ह्याचे जे संघ आहे सर्व मॅनेजमेंट केलेले आहेत, त्यांच्यासोबत तन्मय मालवकर, प्रतीक गोरे, मग त्यांचे सर्वच अजय नाईक असो, क्रिश नाईक, सर्वांनी भरपूर मेहनत घेतली या स्पर्धेमध्ये. कल्पेश पाटीलचं नाव घेऊया आपण. समोरूनच रॉयल एंट्री तुम्हाला पाहायला मिळते. आज 5 दिवस इथून हलणार नाहीये कल्पेश पाटील, कारण की जिम्मेदारी भरपूर आहे. चला मॅच ऑन करायची आहे. सामन्याला सुरुवात 5 षटकांचा हा सामना आहे. पंचांच्या माहिती करता चेंडू द्यायचे मैदानाच्या आतमध्ये. सामन्याला सुरुवात टॉस झालेला आहे. टॉस निर्णय जो आहे प्रांश इलेव्हन ठाकरेचा पाडा या संघाच्या पक्षामध्ये लागलेला आहे. आज 5 ते 10 जी लहान मुलं जे चेंडू आणण्याकरता ठेवण्यात आलेले आहेत ते देखील मॅनेजमेंट कल्पेश पाटीलनेच केलेलं आहे. चेंडू जसं मैदानाच्या बाहेर जातो तसं मैदानाच्या आतमध्ये फेकला जातो. कल्पेश पाटील यांनी देखील याच्या अगोदर एक स्पर्धा ठेवली होती आई एकविरा चषक. ते देखील चांगले आयोजक आहेत, मात्र त्रिमूर्ती इंटरप्राइजेस संघासाठी खेळत आहेत आणि मॅनेजमेंटमध्ये देखील त्यांचं नाव आहे. सामन्याला सुरुवात इथे आपण करतोय. 5 षटकांचा हा मॅच दोन्ही कॅप्टनने लक्षात घ्यायचं आहे आणि मॅचला इथे होते सुरुवात. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये, ज्याने मागचा मॅच गाजवलं राज तरे मैदानाच्या आतमध्ये आलाय. ब्ल्यू कॅप आणि जोडीला आपण पाहतोय हरीश दिवेकर. आज हरीशने खूप चांगली झेल पकडली होती, मात्र आता ओपनिंग करण्याकरिता मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळत आहे. 5 मधून चौथा स्टार जो आहे प्रतीक जोडलाय आमच्या सोबत कॉमेंट्री बॉक्समध्ये. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. आज थोडासा फ्री रिलॅक्स असेल प्रतीक. सामन्याला सुरुवात फ्रंटलाईन गोलंदाज आपण पाहतोय. गोलंदाजी करण्यासाठी अविश सज्ज होत आहे. षटक क्रमांक पहिला. पाच षटकांचा हा सामना आहे. गेम ऑन. 1 2 3 अँड स्टार्ट. पहिला चेंडू आवेशचं मॅन फ्रॉम टीमिंगर आवेश पाटील गोलंदाज आपण पाहतोय. मागच्या मॅच मध्ये थोडेसे धावा खर्च केले होते, मात्र हा महत्वाचा मॅच आहे, कारण प्रत्येकी महत्वाचा मॅच आहे. नॉकआउट स्पर्धा आहे. हारलं तर घरी, जिंकलं तर पुढील संघ बरोबर खेळावं लागेल, कारण की यानंतर अद्वैत विलम पिंपलकर संघ देखील पूर्ण तयारीमध्ये असेल आणि या मॅचला देखील फोकस करत असतील. पहिला चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट नाही. राज सज्ज होतोय. राजला पहिला चेंडू समोर ड्राईव्ह केलं. चेंडूला एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामधून डीप मधून शतरक्षक पोहोचला. हलकासा मिसफील्ड झाला होता, मात्र तिथं आपण पाहतोय एकच सिंगल धाव कंप्लीट केलेली आहे राज तरेने. एका धावाने श्री गणेश धावांना सुरुवात. पहिली धाव जोडली जात आहे स्कोरबोर्डवर. आमच्या सोबत मॅनेजमेंट मध्ये ज्यांचं आवर्जून नाव आपण घेतो रवींद्र गुलवी सध्या आमच्या सोबत आहेत कॉमेंट्री बॉक्स मध्ये. आवेश पाटील षटक क्रमांक पहिला इथे तुम्हाला पाहायला मिळते. शॉर्ट थर्डमॅन शॉर्ट फाईन लेग. एसटी रक्षक एसटी पासून दूर आहे. थोडस गतीमध्ये परिवर्तन केलं यावेळेस. थोडस अधिक पेस टाकला होता आवेशने. लेग स्टंपवर चेंडू टाकला होता, मात्र स्ट्रोक ऑफर नव्हता. एक सिंगल धाव इथे आली आहे. हरीशने देखील आपलं खातं ओपन केलंय. धावा 2 धावा धावफलकावर. गोलंदाजी करताना श्याम नाईक गॅलरी एन कडून आवेश पाटील.
फ्रान्स 11 ठाकरेचा पाडा या संघासाठी खेळत आहे. चांगलाच परफॉर्मन्स झालेला आहे चालू हंगामामध्ये या संघाचं. ट्रॉफीज देखील जिंकलेल्या आहेत या संघाने. समोर खेळलाय क्रिकेटमध्ये सेफ फटका आहे. शतरक्षक वेगाने चेंडू मागे आला. एक सिंगल झालीये. दुसरं धाव मिळणार नाहीये. 3 चेंडूवर 3 सिंगल पहिल्या तुम्हाला पाहायला मिळत आहेत. प्रिन्स मूवीज यांच्या माध्यमातून युट्यूबवर अनेक दिग्गज आमचे प्रेक्षक वर्ग जमलेला आहेत. आणि हे पहा आता तुमच्या टीम मॉनिटर तुम्हाला पाहायला मिळते. आज ज्यांचा वाढदिवस आहे सन्माननीय गजेंद्र गुलवी साहेबांना दाखवला जात आहे. त्याचबरोबर तन्मय मालवकर संध्याकाळची थोडीशी चर्चा करताना, कारण की ग्रामीण फॉर्मेट या 2 मॅच नंतर सुरू होईल. स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये चेंडूला खेळला. एक सिंगल धाव कंप्लीट. धाव संख्या 4 धावा धावफलकावर. एक संत सुरुवात, एक चांगली सुरुवात देखील म्हणू शकता. पहिल्या 4 चेंडूवर 4 सिंगल आलेले आहेत. इथून राज तरे एखादा मोठा फटका खेळू शकतो. गोलंदाज आवेश पाटील राईट आर्म ओ द विकेटने सामने गॅलरी इन कडून चांगला षटक सध्या तरी फ्रान्स 11 ठाकरेचा पाडा टीम संघासाठी आपण पाहतोय. फुलटा चेंडू ऑन साइडला खेळलाय. मिड विकेट क्षेत्रामध्ये अक्षय कोणत्या प्रकारची चुकी करणार नाहीये. पहिला विकेट इथे प्राप्त करत असताना आवेश पाटील फ्रॉम टेमघर. दुपारचा भोजन आलेला आहे आणि भोजनावर नक्कीच आमचे डीजे मॅन ताव मारत असतील, म्हणून डीजे वाजणार नाहीये या मॅच मध्ये. हे तुम्हाला पाहतोय आपण मुख्य व्यासपीठ दाखवला जात आहे. गजेंद्र गुलवी साहेबांना दाखवला जात आहे. सोबत तन्मय मालवकर, आनंदजी नाईक आमचे मामाश्री यांना आपण पाहतात या टीव्ही मॉनिटरवर. आज त्यांचे मुलं मी देखील समालोचक करतोय. आजही आठवते समाधान चषकामध्ये आम्ही दोघांनी याच एंडवरून कॉमेंट्री केली होती आणि भरपूर चर्चा केली होती आपण त्या मॅचमध्ये. त्यांच्या चेहऱ्यावर स्मित स्पष्ट आहे. ती एक गोल्ड मेडलिस्ट आहेत ते. आणि कराडे जर कोणाला जर शिकायचं असेल, कोणाला पुढे जायचं असेल तर आनंद सरांना तुम्ही नक्कीच मिळा आणि संपर्क करा त्यांच्याकडे. तर गोलंदाजीमध्ये आवेश याचा एक चेंडू बाकी आणि न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये मुकेश दिवेकर आलेला आहे. फार वर्षानंतर टेनिस क्रिकेट बॉल मध्ये पुन्हा एकदा कमबॅक केला मुकेशने. जयदुर्गा बी संघासाठी अनेक वर्ष तो देखील खेळला. चांगला स्ट्रोक म्हणता येणार नाही. ऑफ स्टिकचा चेंडू होता. कव्हर किंवा एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये देखील खेळू शकला असता. आता आजकालचे खेळाडू जे आहेत ऑन साइडला जास्त टार्गेट करत असतात. मिड विकेट क्षेत्रावरून षटकार मारण्याचा पराक्रम करत असतात. मात्र टेनिस क्रिकेट बॉल मध्ये असेही स्ट्रोक आहेत जी जिथे कव्हर, एक्स्ट्रा कव्हर पॉइंटवर देखील तुम्ही. आमच्या गावातील एक खेळाडू जो आहे लालचंदरे, आजही कव्हर स्ट्रोक, स्वीप स्ट्रोक त्यांचे बघण्यासारखे असतात आणि त्यांचं कौतुक करू आम्ही. त्याने आम्हाला खेळपट्टी बनवण्यासाठी मदत देखील केलेली आहे. तसेच असे अनेक खेळाडू आहेत जे कव्हरला जास्त खेळत असतात. त्याच्यामध्ये लालचंदरेचं आपण नाव घेतलंच आहे. तर पहिल्या षटकाचा खेळ समाप्त आम्हाला आमचे गुणलेखक सांगत आहेत. 4 धावा, 5 धावा आणि 1 विकेट्स. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालेला आहे. तुम्ही पाहतात एका बाजूला फ्रान्स 11 ठाकरेचा पाडा आणि दुसऱ्या बाजूला दिवेकर बॉईज आमच्या गावातील संघ आहे. मागच्या मॅच मध्ये सर्वांची मनं जिंकली दिवेकर बॉईज टीम संघाने. एनके स्पोर्ट खांडवाल एक बलाढ्य संघाला त्याने मात दिली होती. मात्र हे देखील विसरून चालणार नाहीये. समोरचा संघ या वर्षी चालू अंगामध्ये एक ट्रॉफी जिंकली आहे फ्रान्स 11 ठाकरेचा पाडा टीम संघाने. त्या संघाबरोबर त्यांना खेळायचं आहे आणि सध्याची परिस्थिती बघितली तर फक्त 5 धावा आलेल्या आहेत. गोलंदाजीमध्ये परिवर्तन. अनिकेत षटक क्रमांक 2 आर के पाटील स्टॅन इन कडून VIP डाईज असं देखील आम्ही म्हणू, कारण की हा फेमस स्टॅन आहे तो म्हणजे आर के पाटील स्टॅन. आज 11 मध्ये समावेश आहे दीपेश ठाकूरचं देखील टीम मध्ये. ऑफस्टिकचा चेंडू जाऊन दिला आहे. पंच शेवटपर्यंत बघत राहिले आणि एकच निर्णय ठेवला मनामध्ये की हा चेंडू डॉट आहे, कारण की वाईटची पट्टी आहे त्याच्या आतमधून चेंडू कट झाला होता. चांगला निर्णय असंही पंचगोण आहेत. तर परेश महाजन सर टेनिस क्रिकेट बॉल मध्ये यांचं देखील आतुरतेने आपण आवर्जून नाव घेत असतो. पुन्हा एकदा हा थोडासा आता टॉस केलाय चेंडूला. ही चेंडू आपण विश्वजित नाईक यांना जास्तीत जास्त आपण बघायचो टाकताना. ते आजही जयदुर्गा बी मध्ये खेळत आहेत. मात्र ऍज अ बॅटर म्हणून कधी गोलंदाज नसला तर गोलंदाजी ते देखील करतायत. अनिकेत चांगली सुरुवात केली आहे. पहिल्या 2 सुरुवातीचे डॉट चेंडू टाकलेत गोलंदाजाने.
आता यावेळेस फोर्स केला होता, खेळण्यासाठी भाग पाडला होता फलंदाजाला, सोडून दिला असता तर कदाचित डॉट देखील आला असता. मागच्या मॅच मध्ये हिरो, या मॅच मध्ये झिरो असा राजचा खेळ पाहायला मिळाला. राजने थोडंसं निराश केलं या मॅच मध्ये, लवकरच आउट झाला होता. आउट होण्यापूर्वी त्याने 2 धावा बनवल्या होत्या आणि टीमची आता धावसंख्या जी आहे ती म्हणजेच 6. हरीश दिवेकर याच्या खांद्यावर भरपूर जिम्मेदारी आहे. दिवेकर बॉईजचा जर विचार केला तर काही खेळाडू खेळतही नाही, आज खेळत आहेत, हे फार महत्वाचं आहे. 365 दिवसानंतर हातामध्ये बॅट घेतली हरीश दिवेकरने, हे देखील विसरून चालणार नाहीये. माझे त्याचे प्रयत्न सुरू आहेत. मला माझ्या संघासाठी खेळायचं आहे, मला माझ्या गावासाठी खेळायचं आहे. आज त्याला क्रिकेटची जिद्द दाखवावीच लागेल, चौकार आणि षटकार ठोकावेच लागतील. नक्कीच फायनलिस्ट टीमला या स्पर्धेचे बाहेर केलं आणि आता समोर प्रांशी 11 ज्या संघाने एक ट्रॉफी जिंकली आहे. फुलटा चेंडू ऑन साइडला खेळलाय, शतरक्षक आहे अक्षय. अक्षयने आतापर्यंत 2 झेल पकडलेले आहेत. बॅटर आउट. हरीश दिवेकर देखील डगआउट मध्ये परतलेला आहे. मागच्या मॅच मध्ये काय क्रिकेट पाहायला मिळाला, क्वालिटी क्रिकेट झाला होता. दिवेकर बॉईज टीम संघाचं एक बलाढ्य संघाला त्याने मात दिली होती. आता सध्याच्या घडीला थोडंसं आता स्ट्रगल करताना टीम तुम्हाला पाहायला मिळते. न्यूमॅन रुपेश नाईक मैदानाच्या आतमध्ये. सन्माननीय गजेंद्र गुलवी साहेबांचा आज वाढदिवसा निमित्ताने या स्पर्धेचा आगाज झालेला आहे. मित्रांनो, आगाज देखील कधी तर संपूर्ण ज्युनियर खेळाडूंना घेऊन या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा झाला होता आणि सर्वप्रथम ज्युनियर खेळाडूंना प्रोत्साहन, कारण त्यांचा ज्युनियरचा संघ आहे त्रिमूर्ती इंटरप्राइजेस. तो संघ सध्याच्या घडीला चांगला खेळत आहे, फक्त टीम मध्ये मॅनेजमेंट चांगला नाहीये असंच मी म्हणेल. जेव्हा बाहेरचे खेळाडू असतात त्यांना बोलवण्याकरिता फोन कॉल करणं, हे पहा स्ट्रोक खेळू का नका करू, मात्र लेग स्टंपच्या बाहेर आहे. पंच आम्हाला दर्शवतात की हा चेंडू वाईट आहे. स्क्वेअर चेंडू पुन्हा टाकावा लागेल अनिकेतला. मागचे चेंडू चांगले टाकले, मात्र हा लेग स्टंप उडवण्याचा प्रयत्न केला होता अनिकेतने, कारण की थोडंसं दिसत देखील होता गोलंदाजाला. पुन्हा एकदा रुपेश नाईक सज्ज होत आहे. राईट आर्म ओव्हर द विकेटने अनिकेत. थोडसा गतीमध्ये परिवर्तन, थोडासा वेग वाढवला चेंडू मागे. आता चेंडू सडकलाय फाईन लेग क्षेत्रामध्ये आणि चालला देखील चेंडू सीमा रेखा पार. येतोय चौकार. बाहेर जाणाऱ्या चेंडूला फक्त कट दिशा दाखवली होती बॅटरने, रुपेशने. धाव संख्या धाव फलकावर 11 धावा. 2 विकेट इथे लवकरच आउट झालेल्या आहेत. परफेक्टली क्लीन अँड नीट पिक्चर प्रिन्स मूव्हीज. आज संध्याकाळी एक स्लो मोशन कॅमेरा देखील तुम्हाला या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळेल. प्रिन्स मूव्हीज याच्या माध्यमातून पुन्हा एकदा पॉइंटवर खेळला. डीप मध्ये शतरक्षक आहे, फिल्डिंग चांगली आहे. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न, थोडासा खराब थ्रो मी म्हणेल. जर बॅटिंग करणाऱ्या एंडवर जर थ्रो आला असता तर कदाचित विकेट मिळाला असता. तर धावा इथे 2 षटकाच्या समाप्तीनंतर 13 धावा. संत सुरुवात. 2 विकेट देखील गमावलेले आहेत. धावा फक्त आणि फक्त 13 धावा धावफलकावर. पहिलाच वर्ष आहे, मोठी स्पर्धा ऑर्गनाइज केलेली आहे आणि कॉमेंटरांची देखील चांगली उपस्थिती लाभलेली आहे या स्पर्धेला. आपण मागच्या क्षेत्रामध्ये आवाज ऐकला सुनील शेलके सरांचं, जे मुरबाडवरून आलेले आहेत या स्पर्धेमध्ये. आज संध्याकाळी तुम्ही काका मात्रे अलिबागचा गोड आवाज, जे रतनबुवा या स्पर्धेमध्ये जास्तीत जास्त त्यांची तुम्हाला कॉमेंट्री ऐकायला मिळते. या स्पर्धेमध्ये गजेंद्र भाऊ यांनी त्यांना नक्कीच संधी दिली, त्यांना कॉल केला, त्यांनी नक्कीच सांगितलं की फार मोठा शेड्यूल आमचा बिझी आहे. मात्र गजेंद्र भाऊ यांच्या शब्दाला ते जागृत झाले आणि ते या स्पर्धेमध्ये दाखल झालेले आहेत. त्यांचा आवाज संध्याकाळी तुम्हाला ऐकायला मिळेल. त्यानंतर सरवली पाड्याचा एक उभरता गोड आवाज, आमचे मित्र विशाल पाटील यांचा देखील आवाज तुम्ही संध्याकाळी ऐकणार आहात. आज आनंद नाईक आमचे मामा सकाळपासून या व्यासपीठावर आहेत, त्यांचं देखील आम्ही कौतुक करू, कारण की ही स्पर्धा आपली आहे या हक्काने ते बसलेले आहेत. गजेंद्र गुलबी यांचं सर्वांनाच प्रेम आहे पहिल्यापासून. तर 2 षटकाचा खेळ समाप्त. धावा 13 धावा धावफलकावर. अमोल ठाकूर षटक क्रमांक 3 सुरू झालेला आहे. आता इथून मुकेश दिवेकरला आपल्या हात खोळावे लागतील. जर्सी 25 नंबरची घातली तर 25 धावा जोडणं देखील फार महत्वाचं आहे. दुसऱ्या बाजूला रुपेश नाईक अंडरआर्म खूप चांगलं खेळत आहेत. आता ओरम मध्ये त्याने चांगला परफॉर्मन्स करणं फार महत्वाचं आहे.
पाचवे स्टार रोहन मात्रे देखील जोडलेत. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. ऑप्टिक्सचा चेंडू, गती फार होती या चेंडू मागे, स्ट्रोक ऑफर नव्हता. शेवटच्या मोमेंटला चेंडू गेले, त्यानंतर बॅट फिरली होती. डॉट चेंडू. चांगली सुरुवात करताना अमोल ठाकूर आपल्याला पाहायला मिळत आहे. आज टीम मध्ये दीपेश ठाकूर स्वतः तुम्हाला पाहायला मिळत आहे शॉर्ट फाईन लेगला. पुन्हा एकदा कोण बनवणार हा चेंडू होता. ऑफस्टिकचा खेळलाय वाईड ऑफ लॉंग ऑफ मध्ये. एक धाव झाली आहे. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न नकार दिलेला आहे तिथे. एकच धाव. येणाऱ्या फलंदाजीमध्ये मयुरेशचं येणं बाकी आहे, निखिलचं येणं बाकी आहे, विशालचं येणं बाकी आहे आणि द्रेवेश बबल्याचं येणं बाकी आहे. जो मागच्या मॅच मध्ये एक चौका ठोकला होता त्याने, त्याचं येणं बाकी आहे. उद्या 1 से 1 संघांना तुम्ही पाहणार आहात या स्पर्धेमध्ये. सर्वप्रथम भिवंडी इमर्जिंगचे मॅचेस होतील, त्यानंतर ग्रामीण. हा फॉर्मेट लगातार 5 दिवस चालणार आहे. एक सिंगल आली आहे, आता विकेट मिळेल तर इथून मुकेश दिवेकर आउट होईल. असं वाटतं सर्वांना बॅटिंग मिळेल ज्या प्रकारचा परफॉर्मन्स सुरू आहे. प्रांशी 11 ठाकरेचा पाडा. क्लिअरिस्टिक टीम आहे. सर्वच खेळाडू चांगला खेळतात या सीझन मध्ये. सर्व खेळाडूने चांगला साथ दिलेला आहे. तो म्हणजेच आपण पाहतोय दीपेश ठाकूर यांना. दीपेश ठाकूर, अमोल ठाकूर, अक्षय चौधरी, आवेश पाटील असे अनेक खेळाडू आहेत. अनिकेत झाला जे फार चांगला क्रिकेट या चालू अंगामध्ये खेळत आहेत. बॉबी बोईल तो सध्या या मॅच मध्ये नाही आहे कारण की ग्रामीणची मॅच आहे त्याची. न्यू बॅटर टीमचे कॅप्टन जर्सी क्रमांक 23 निलेश दिवेकर मैदानाच्या आतमध्ये आलाय. गोलंदाजी करताना गोलंदाज अमोल ठाकूर. ऑफस्टिकचा चेंडू, हलकासा लेग कटर चेंडू पाहायला मिळाला. मात्र टीमचे ओनर आज परिस्थिती अशी आहे की आज त्याला स्वतः मैदानामध्ये उतरावं लागलं आणि त्याची फिल्डिंग देखील चांगली झाली आहे. सिंगल सिंगल धाव संख्या धावफलकावर होते 16 धावा 16. पुढचा चेंडू अमोल ठाकूरचा. पुन्हा एकदा समोर. वन हँड कॅच पकडण्याचा प्रयत्न होता. झेल ड्रॉप झालेली आहे. जीवनदान दिलाय रुपेशला. अमोल चांगली गोलंदाजी या षटकामध्ये. एकच चौका आलेला आहे आतापर्यंत, तो देखील रुपेशच्या बॅट मधून आला होता. पुन्हा एकदा टॉप एज चेंडू मागच्या बाजूने. आज वारंवार टीमचे ओनर जे आहेत दीपेश ठाकूर यांच्याकडेच जात आहेत. म्हणजेच आज चेंडू पिछा सोडणार नाहीये दीपेशचा आणि ते देखील दीपेशला आवडेल की जास्तीत जास्त माझ्याकडे चेंडू येणं फार महत्वाचं आहे. तर 3 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे. धावा 17 धावा धाव फलकावर लागलेल्या आहेत. आमचे प्रिन्स मूवीज ऑपरेटर आपण आजच्या शुभेच्छांचे बॅनर देखील मध्ये मध्ये दाखवायचे आहेत कारण की आज फार मोठा दिवस आहे या गावाचं. कारण की आज वाढदिवस आहे आमच्या भावाचं, गजेंद्र गुलवी साहेबांचा आज वाढदिवस आहे. आज सर्वात मोठा बॅनर तुम्हाला पाहायला मिळत आहे. गुरुवारी आहेत गजेंद्र गुलवी साहेबांचे, ग्रामीण सम्राट, भिवंडी लोकसभा आणि त्याचबरोबर धर्मवीर चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष आहेत सुरेश बालामामा म्हात्रे यांचा हा बॅनर तुम्हाला पाहायला मिळते. शुभेच्छांचा बॅनर आहे. नक्कीच आज नक्कीच त्यांची उपस्थिती तर होईल की नाही माहीत नाही, मात्र पाहुण्यांची उपस्थिती भरपूर होणार आहे. आज प्रचंड गर्दी या व्यासपीठावर संध्याकाळी तुम्हाला पाहायला मिळेल. चला मॅचकडे जाऊया. टेमगडचा अजून एक गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल, तो म्हणजे अक्षय. षटक क्रमांक 4 टाकण्याकरता सुरू झालेला आहे. आरके पाटील स्टँड एक आणि बॅटर रुपेश नाईक सज्ज होतोय. ऑफस्टिकचा चेंडू समोर ड्राईव्ह केलाय. शतरक्षक दूरवर आहे. फिल्डिंग चांगली आहे मात्र 2 धावा कंप्लीट. रुपेशने नक्कीच विचार केला असेल की हा चेंडू चौकारच जाईल, मात्र फिल्डिंग चांगली पाहायला मिळाली. 2 धावांनी संघाची धावसंख्या 19 धावा धावफलकावर. 3 विकेट आउट झालेल्या आहेत, 3 गडी बाद झालेल्या आहेत. 19 धावा फक्त धावफलकावर. कसं तरी 40+ धावा बनवणं फार महत्वाचं आहे. ऑफस्टिकचा चेंडू व्यवस्थितरित्या बॅटवर आला नाहीये. एक सिंगल धाव आली आहे. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न
प्रयत्न आणि प्रयत्नच फक्त, कारण की बॅटर आउट रुपेश नाईक देखील आउट होत आहे. आपण पाहू शकता सन्माननीय श्री योगेश म्हात्रे नाना यांना दाखवला जात आहे स्वर्गीय श्यामनाईक गॅलरीमध्ये. आणि तसेच श्री समर्थ मंडप अँड डेकोरेटचे प्रोप्रायटर सचिन दादा पवार यांना आपण बघितलं. पुन्हा एकदा बॅटची एज, पुन्हा एकदा विकेटची संधी आणि बॅटर आउट. मागच्या 3 चेंडूवर 3 रनआउटचे विकेट्स. गोरे गरीब करतोय दान, लाखो दिलो की बनलय जान, सारे ठाणे जिल्ह्यामध्ये आमच्या दादाला मिळतोय मान. थँक्यू. सन्माननीय योगेश म्हात्रे नाना, आपणास नम्र विनंती असेल की आपण आपल्या मुख्य व्यासपीठावर यायचं आहे. या स्पर्धेचे आयोजक सन्माननीय गजेंद्र गुलवी साहेब आपल्या स्वतः निमंत्रण करतायत. आपण व्यासपीठावर यायचं आहे. तसेच सचिनदादा पवार आपण देखील व्यासपीठावर यायचं आहे. मॅनेजमेंटमध्ये कुठेच कमी ठेवले नाही आहे सचिन पवार. वो कहते ना, हम बोलकर नहीं तर कर दिखाते, करून दाखवलेलं आहे. ऑफस्टिकचा चेंडू हेलिकॉप्टर ड्राईव्ह द्रेवेश आलेला आहे. न्यू बॅटर, एक सिंगल धाव. एका धावाने धावफलकावर धावा झालेल्या आहेत 21 धावा. अजूनही एक षटकाचा खेळ बाकी. यानंतर मला वाटतं शेवटच्या षटकामध्ये चौकार षटकार पाहायला मिळते प्रेक्षकांना. सध्या तरी शांतता आहे. असं वाटतं की 2014 सुरू झाल्या, नोटबंदी लावली आहे, जसे रणबंदी आणली आहे. ओ, अजून एक चांगला चेंडू. यॉर्कर पद्धतीचा हा चेंडू होता. ब्लॉक हॉलमध्ये सरस झालेला. असं बोलायचं झालं की बुंद्यात चेंडू टाकला होता. लेग बायचा इशारा. तर इथे धाव मिळाली आहे. शेवटच्या चेंडूवर धावा झालेल्या आहेत, ते म्हणजे 22 धावा. 4 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे. यानंतर अजून एक सामना होणार आहे. या मॅचचा विजेता संघ आणि अद्वैत इलवन पिंपलगर आपण तयारीत राहायचं आहे. आणि त्यानंतर तुम्हाला अजून एक प्रेक्षणीय सामना देखील पाहायला मिळेल आजच्या दिवसामध्ये. मात्र वीर बजरंग कारवली आणि सरवली मुनिश आपण देखील तयारीमध्ये यायचं आहे. वेळेनुसार तुम्हाला जो वेळ दिलेला आहे त्या वेळेवर तुम्ही पोहोचायचं आहे. त्यानंतर पिंपलगर आणि देवरुंग या दोन्ही संघाने वेळेवर यायचं आहे. वाघविल, ओमसाई पिसे, त्यानंतर मयूर एंटरप्राइजेस बादवड संघाचा ग्रामीण मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. आणि एन बोरपाडा या सर्व संघाने वेळेवर उपस्थित राहायचं आहे. प्रत्येकाला कॉल केला जाणार नाहीये. तुम्हाला जो टाइम दिलेला आहे त्या टाइमवर तुम्ही हजर राहायचं आहे. जो लेट रिपोर्ट करेल त्याला पॅनलाइज केला जाईल. स्पर्धेचे आयोजक जे आहेत त्यांच्या माध्यमातून ही महत्वाची सूचना आहे. गोलंदाजीमध्ये परिवर्तन. षटक क्रमांक 5वा पुन्हा एकदा विश्वासाने गोलंदाजी दिली अमोलला. आणि पहिल्या चेंडूवर इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. मिस टाइम चेंडू हवेमध्ये. शतरक्षक होता तिथे झेल सुटली आहे. धावा देखील 2 कंप्लीट केलेल्या आहेत. स्लॉगवरचं षटक आहे. धावा बनवण्याचा प्रयत्न सुरू झाला मैदानामध्ये.
धावसंख्या 24 धावा धावफलकावर. संध्याकाळची थोडीशी तयारी सुरू आहे, कारण की आज वाढदिवस देखील आहे. पाहुणे येत आहेत, सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. पुढचा चेंडू गोलंदाज अमोल ठाकूर, लेफ्ट आर्म गोलंदाज आहे. पुन्हा एकदा टॉप एक चेंडू हवेमध्ये, गोलंदाज नव्हे तर आता विकेट किपरने झेल सोडली आहे. कदाचित अमोलने जरी ही पकडली असते तर मिळाली असते, कारण की अगदीच समोर उभा होता. मात्र अक्षरने सांगितलं की तू थांब, मात्र त्याच्यामध्ये ही झेल सुटली गेली आहे. गोलंदाजी करताना गोलंदाज अमोल, चांगली गोलंदाजी आतापर्यंत राहिली आहे. फिरकी गोलंदाजी आहे, चांगला स्विंग आहे, व्हेरिएशन चांगला आहे गोलंदाजीमध्ये. एक धाव झाली आहे, दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न, रनआउटची संधी आहे, ओव्हर थ्रो झालेला आहे. आता सिंगल डबल मध्ये कन्वर्ट करताना आपण पाहतोय. 30+ धावा होतील का? आमचे रवींद्र गुलवी थोडीशी चर्चा करतात आमच्याशी. 30-35 धावा पाहायला मिळतील का प्रेक्षकांना? कारण की झालेल्या आहेत त्या म्हणजेच 27 धावा झालेल्या आहेत धावफलकावर. एक मात्र चौकार आला होता, त्यानंतर सर्व शांतता पाहायला मिळते. प्रयत्न सुरू आहेत, बबल्याचे प्रयत्न सुरू आहेत, मात्र बबल्याचे देखील बॅटवर चेंडू येत नाही, हे फार महत्वाचं आहे. एक फायनलिस्ट टीमला बाहेर केलं, मात्र संकटामध्ये आली ही टीम. आता समोर खेळलंय, क्रिकेटमध्ये सेफ फटका आहे. पहा, पायाने अडवण्याचा प्रयत्न केला आणि आता दुसरा चौकार आला या इनिंग मध्ये. दरारा असा दादाचा आमच्या करत नाही नाद कोण, आहे जनतेची साथ बाल्या मामाचा हक्क दादाच्या शिरावर, आहे जनतेची साथ बाल्या मामाचा हक्क दादाच्या शिरावर. थँक्यू. शेवटचा चेंडू डावातील, शेवटचा चेंडूला बिग हिट करण्याचा प्रयत्न. तर अशा प्रकारे 5 षटकांचा खेळ इथे समाप्त झालेला आहे. टोटल धावसंख्या झालेली आहे ती म्हणजेच 31 आणि 32 धावांचं एक छोटंसं आव्हान ठेवण्यात आलेलं आहे. आपण एक छोटासा ब्रेक मध्ये आपण डीजे मॅनला संधी देऊ, त्याचा देखील आवाज आपण डीजेच्या माध्यमातून ऐकून. मात्र कॉमेंट्री बॉक्समध्ये देखील बदल होईल जेव्हा दिवेकर बॉयज मैदानाच्या आतमध्ये फिल्डिंग लावण्याकरिता उतरतील आणि त्यानंतर प्रांशिरवन ठाकरेचा पाडा बॅटिंगसाठी उतरतील, तेव्हा आवाज मुरबाडचा नव्हे तर आता संपूर्ण महाराष्ट्राचा आवाज झालेला आहे. सुनील शेळके सरांचा आवाज तुम्ही ऐकणार आहात. धन्यवाद. साऱ्या भिवंडी शहरात गाजतोय नाव गजू दादा एक नंबर. साऱ्या भिवंडी शहरात गाजतोय गजेंद्र गुलवी एक नंबर. साऱ्या भिवंडी शहरात गाजतोय नाव गजू दादा एक नंबर. 2 मिनिटं थांबून डिझेल, कारण की सन्माननीय आमचे गावचे ज्येष्ठ नागरिक आहेत बालाराम गुलवी, आमचे बाबा उपस्थित झालेले आहेत या व्यासपीठावर. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. तसेच गजेंद्र गुलवी भाऊ यांचे जवळचे मित्र राहुल नाईक देखील उपस्थित झालेले आहेत या मुख्य व्यासपीठावर. तसेच अजय पाटील यांचं नुकतंच शो संपन्न झालं याच मैदानावर, त्यांची देखील उपस्थिती आहे या व्यासपीठावर सकाळपासून. त्याचबरोबर आनंदजी नाईक 97चे गोल्ड मेडलिस्ट आपण पाहतोय, कराडा चॅम्पियन. आणि त्याचबरोबर आमचे हे सर्व मॅनेजमेंटचे जे सर्व सदस्य आहेत या व्यासपीठावर सर्व एन्जॉय करताना या स्पर्धेला सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. पुन्हा एकदा तुम्हाला घेऊन जात आहे आमचे डीजे मॅन विवेक डीजे यांच्यासोबत. धन्यवाद. समाजसेवेच्या दुनियेमधला राजा माणूस आला, त्रिमूर्ती इंटरप्राइजेसचा प्रोप्रायटर आला. गुलवी साहेब आला रे आमचा गजेंद्र गुलवी आला, गुलवी साहेब आला रे आमचा गजेंद्र गुलवी आला.
गजेंद्र गुळवी आला, गुळवी साहेब आला रे आमचा गजेंद्र गुळवी आला. नरेंद्र देवेंद्र सुरेंद्र भावांची साथ त्याला, साऱ्या भावांची एकी टिकू दे मागण हे देवाला. थँक्स लॉट DJ विवेक. त्रिमूर्ती एंटरप्राइजेस आयोजित हरिभक्तपरायण वैकुंठवासी प्रभाकर दत्तात्रय गोळवी स्मृती चषक 2025 या स्पर्धेचा आपण सगळेजण आनंद घेत आहात. स्पर्धा ही पहिल्या दिवसामध्ये इथे संपन्न होत आहे. महत्त्वाचा सामना आहे दुसऱ्या फेरीचा, जिकडे पहिला डाव संपलाय. 31 बनलेले आहेत, 32 आव्हान प्रिशासाठी ठेवण्यात आलेले आहे. या अगोदर फलंदाजी करत असताना दिवेकर बॉईजने पहिल्या फेरीचा सामना दिवेकर बॉईजने अत्यंत चांगल्या पद्धतीने खेळलेला तिकडे खरं तर पाहिला. 71 धावांचं टार्गेट चेस डाऊन करत असताना ते कन्व्हिन्सिंगली पार केलं होतं. राजची फलंदाजी चांगली राहिली होती, परंतु या सामन्याचा अनुभव त्यांचा हवा तितका चांगला राहिला नाही. आवेशचा हा फटका कव्हरच्या दिशेने खेळला गेलेला, फ्रंटलेग पुढे सरकावला, तिकडे क्षेत्ररक्षक चूक करतोय. 1 2 4 चौकार. फलंदाज हेरू शकतात. या बेचा फटका चांगला आहे, फार लवकर पिकअप केलं होतं. पिकअप रिव्हर्स ऑल द वे फॉर सिक्सर मॅक्सिमम. आई गाव देवी असेल तरी त्याने अत्यंत क्रूर फटका मैदानाच्या आतमध्ये दाखवला. षटकार. व्हॉट ए गुड बॉल. गती कमी केली होती. इथे एक पूर्ण दुसरीसाठी निघतील. गुड रनिंग बिटवीन द विकेट्स. दिवसा ढवळ्या उघड्या डोळ्यांच्या समोर ही धाव इथे चोरण्यामध्ये यश मिळतं या दोन फलंदाजांना. क्रिकेट खेळत असताना तुम्हाला प्रत्येक छोट्या छोट्या संधीकडे गांभीर्याने पाहता आलं पाहिजे. क्रिकेटमध्ये संधी मिळत नसेल तर संधी निर्माण करा. निर्माण झालेल्या संधीचा संघ हितासाठी वापर करा असं म्हटलं जातं. एव्हरी ऑपॉर्च्युनिटी मॅटर्स. इथे ऑपॉर्च्युनिटी आहे फुलटॉसची आणि ती इथे मान्य केलेली आहे फलंदाजाने. आडव्या बॅटने फटका जरूर सजवला होता, परंतु अतिरिक्त उंची या फुलटॉसवर पंचांनी हेरली. त्याचबरोबर हा चेंडू इथे बीमर नो घोषित केला गेलेला आहे. 1+1 अशा 2 धावा इकडे मिळतील. गावच्या संघामध्ये प्रतिनिधित्व करण्याची ज्यावेळेस तुम्हाला संधी मिळते त्यावेळेस ती तुम्हाला योग्य वापरता आली पाहिजे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सुद्धा आपण असे अनेक करिअर्स बघतो की ज्यांना संधी मिळाल्या होत्या, परंतु त्या संधीचा वापर योग्य रीतीने ते करू शकले नाहीत. फ्री हिट चेंडू पुन्हा एकदा पुल करतायत. डीपमध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. मिड विकेट रिजनमध्ये चेंडू अडवला, त्यानंतर इथे फेकी झालेली आपण बघत आहोत. बाहेर निघणारे चेंडू लेग कटरचा वापर अतिरिक्त होत असलेला आपण बघतो गोलंदाज राजच्या वतीने. या षटकामध्ये एकूण धावांचा विचार केला तर ते आलेले 16, बनवायचे धावा 32, म्हणजे उर्वरित 4 षटकांमध्ये तितक्याच धावांची गरज असेल जितक्या आता बनलेल्या आहेत. 16 धावा हव्यात आणखी जिंकण्यासाठी. दिवेकर बॉईजच्या संघ कर्णधाराला मी प्रश्न विचारला होता की दिवेकर बॉईज हे तुमचं नाव का आहे. त्यावेळेस त्यांनी उत्तर दिलं होतं की दिवेकर बॉईज इन द सेन्स आम्ही एका कुटुंबातले आहोत. आणि त्यानंतर ते जे अपेक्षित उत्तर मला मिळालं की आडनाव त्यांचं दिवेकर आहे
त्याचमुळे हे सगळे दिवेकर बंधू आहेत असं म्हणायला हरकत नाही. परंतु व्यवस्थितरित्या मैदानाच्या आतमध्ये दिवा प्रज्वलित करता आला नाही. अगदी शेलक्या भाषेत बोलायचं झालं तर दिवा लावता आला नाही व्यवस्थित, कारण निर्धारित 5 षटकांमध्ये त्याने फक्त 31 धाबा बनवल्या. 32 धावांचं टार्गेट इथे आपण बघतो या मातीच्या पाटा आणि सपाट विकेटवर तितकं अधिकचं नाहीये. दिवेकर बॉईज संघाचा जर विचार केला तर खेळ अत्यंत चांगला आहे दिवेकर बॉईजकडे, कॉम्बिनेशन सुद्धा त्यांचं फार चांगलं आहे. परंतु मला असं वाटतं थोडा प्रॅक्टिसचा अभाव असावा. याचं कारण कसं आहे की एकाच कुटुंबातील सगळे प्लेयर्स आहेत, त्यामुळे काम धंदे नोकरी व्यवसाय ह्या सगळ्या गोष्टींवर लक्ष देण्याची जबाबदारी सुद्धा त्यांची आहे. त्याचमुळे सगळ्यांनाच एकत्रितरित्या सराव करता येईल असं नाही, परंतु त्याने जर सराव केला तर भविष्य त्यांचं उज्ज्वल आहे. उजव्या स्टेजच्या फार बाहेरचा चेंडू आपण बघतो, पडल्यानंतर थोडा आतमध्ये आणण्याचा प्रयत्न गोलंदाजाने जरूर केला होता. अपेक्षित मुवमेंट वळण इथे मिळत नाही. लेदर बॉलमध्ये स्विंग मिळत असते, टेनिस बॉल कधी स्विंग होत नसतो, तो फार तर वळतो. इथे यावेळेस आपण बघतो यष्टीरक्षकाला जखमी करण्याच्या पावित्र्यामध्ये टाकलेला चेंडू इथे नो कॉल केला गेलेला आहे. आणि यावेळेस आपण बघूया मैदानाच्या आतमध्ये नेमकं काय घडलेलं आहे. एक धाव तर मिळेल भीमर नोची. यस पंच काहीतरी सूचित करतायत. यावेळेस आपल्याला इथे चेक करायचं आहे नॉन स्ट्रायकिंग एंडला की ज्यावेळेस फलंदाजाला बाद करण्याचा प्रयत्न झालाय त्यावेळेस नेमका काय अटेम्प्ट तिकडे घडलेला आहे. गोलंदाजाने स्वतः बेल्स हाताने डिसलॉच केले की चेंडूचं माध्यम वापरत असताना केलेली आहे हे बघायचं आहे. हा बघा तो प्रयत्न इथे केला गेला होता, गोलंदाजाच्या हातामध्ये चेंडू गेला जरूर. त्यानंतर इथे 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 यावेळेस काय घडलेलं आहे. फलंदाज यावेळेस नाबाद आहेत. आमचे स्कोरर मित्र त्यांना हसू अनावर झालेला आहे आणि त्याचमुळे एक्सप्लेनेशन तर करावंच लागेल काय घडलंय, परंतु ते थोड्या वेळानंतर करू. दोन धावा येतील. पुढे सरकले, बॉलच्या पिच पर्यंत यायचं होतं. बघा काय झालं की गोलंदाजाने चेंडू घेतला हातामध्ये, त्यानंतर बेल्सला अगदी प्रेमाने तो टच केला आणि त्याला असं वाटलं की आता बेल्स डिसलॉच झाले असतील, परंतु चेंडू काढल्यानंतर त्याच्या लक्षात आलं की बेल्स अजूनही स्टंप्सवर व्यवस्थित आहे. त्यानंतर मग त्याने सामदाम दंडभेद या न्यायाप्रमाणे हाताने बेल्स उचलली. त्याचमुळे पंचांचं लक्ष होतं, घारीची नजर आहे आमच्या परेश महाजन सरांकडे. त्यांनी लगेच सूचित केलं की ही जी बेल्स डिसलॉच झालेली होती ती कोणत्या पद्धतीने केलेली आहे हे व्यवस्थित चेकआउट करा. गोकुल पाटील सर यासाठीच जाणले जातात. त्याने लगेच सांगितलं की हा जो अटेम्प्ट आहे तो इनव्हॅलिड आहे. 20 धावा धावपलकावर 12 धावांची गरज. मिड विकेट त्या दिशेने ताणलेला आहे. यावेळेस जेल तर झालाय, परंतु षटकार समाप्त झाल्यानंतर जेर झालाय मॅक्सिमम. मोठा फटका आला तर सामना संपू शकतो. व्हर्टिकल ब्लेडने समोरच्या दिशेने खेळत आहेत, ड्राईव्ह करतायत, बॉलच्या पिच पर्यंत पोहोचलेले आहेत. आजचा दिवस योग्य रीतीने खेळ आपल्याला पाहायला मिळालेला आहे. चांगला दिवस राहिलेला आहे प्रांशी 11 या संघासाठी. फलंदाजी गोलंदाजी या दोन्ही डिपार्टमेंटमध्ये कामगिरी त्यांची चांगली राहिलेली आहे. मला असं वाटतं ब्राह्मणदेव भाटाळे संघाकडून खेळणारा प्रेम मैदानाच्या आतमध्ये खेळतो. चांगला खेळाडू आहे प्रेम आणि इथे त्याने त्याच्या चांगुलपणाची पोच पावती मिळवलेली आहे.
ज्या पद्धतीचा फटका मैदानाच्या आतमध्ये सूर्यकुमार यादवच्या स्टाईलने खेळलेला आहे, फार लवकर पिकअप केलं. आपण बघितला डावा गुडघा तिकडे वाकवला आणि चेंडूला सीमा रेषेच्या पलीकडे धाडलेला आहे. हा फटका विजयी षटकार. हा बघा. सामन्यातील सामनावीर खेळाडू आपल्याला निवडायचा आहे. अगोदरच्या डावाचा त्यासाठी विचार करावाच लागेल, कारण गोलंदाजी जीव घेणी राहिली होती प्रांची 11ची. सामन्यातील सामनावीर खेळाडू आपण इथे निवडत आहोत. या सामन्यातील सामनावीर खेळाडू मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक हाताळत असताना प्रांची 11च्या वतीने आविषने पहिलं षटक हाताळलं, ज्यामध्ये 5 धावा खर्च केल्या, 1 गडी बाद केला आणि 32 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करत असताना 13 धावा नाबाद धावफलकावर जोडल्या. ते आवेश आहेत या सामन्यातील सामनावीर खेळाडू. या आवेश प्रेझेंटेशन बॉक्समध्ये जोडले जा. त्याचबरोबर यानंतरच्या सामन्याची नाणेफेक करण्यासाठी प्रांची 11 संघाचे संघनायक, त्याचबरोबर अद्वैत 11 संघाचे संघनायक आपण लगेचच नाणेफेकी कक्षामध्ये जोडलं जायचं आहे. हा बघा, तो नो बॉल नाट्यमय राहिला होता. तिथे उल्लेख केला होता आम्ही की यष्टी रक्षकाला जखमी करण्याच्या हेतूने टाकलेला बॉल होता, कारण फलंदाजापासून फार उंचीवर निघून गेला होता. इथे हा अटेम्प्ट आपण बघतो. या एका चेंडूवर खूप काही घडलं होतं. भारत आणि पाकिस्तान मधील T20चा तो सामना आपण बघितला. सुरुवातीला प्रेमाचा स्पर्श दिला, सिल्की टच. त्यानंतर समजलं गोलंदाजाला की अजूनही यष्ट्यांचं काम तमाम झालं नाही. त्यानंतर मग त्याने बळाचा वापर केला आणि बळेच हाताने त्या यष्ट्या उद्ध्वस्त केल्या. हे आमचं मुख्य व्यासपीठ आपण सगळेजण बघत आहात. सन्माननीय गजेंद्रजी गुळवी साहेब आणि त्यांचे सगळे सहकारी, त्याचबरोबर अनेक प्रतिष्ठित नागरिक सुद्धा इथे या मुख्य मंचावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्याचबरोबर कराटे चॅम्पियनशिप विनर, गोल्ड मेडल विनर सन्माननीय आनंद सर सुद्धा इकडे उपस्थित आहेत. आपल्याला यानंतरच्या सामन्याच्या नाणेफेकीकडे वळायचं आहे. त्याचबरोबर मॅन ऑफ द मॅचसाठी सुद्धा आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये जोडले जात आहोत. मुख्य मंचावर सन्माननीय बाळारामजी गुळवी आणि त्याचबरोबर साजनजी गुळवी साहेब उपस्थित आहेत. या तुमच्या शुभ हस्ते आपण इथे सामनावीराची बक्षिसं आवेशला देत आहोत. आवेश या आपण समोर. आवेश की ज्याने गोलंदाजी करत असताना मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळलं, ज्यामध्ये किफायतशीर गोलंदाजी केली, त्याचबरोबर 1 गडी मिळवला. फलंदाजी करत असताना 32 धावांचा प्रत्युत्तरादाखल नाबाद 13 धावा जोडल्या. आवेश आहेत या सामन्यातील सामनावीर. कर धडपड असा समाज सेवक होणार नाही कोणी, किती बी कर धडपड.